कोल्हापूर लाईव्हचे मुख्य संपादक यांच्या वाढदिवसानिमित्ताने तसेच महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर लाईव्ह, संदीप रोटे युवा फाउंडेशन आणि शिवतेज तरुण मंडळ गडिंग्लज यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य होम मिनिस्टर स्पर्धा तसेच डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आणि मानदुखी, कंबरदुखी, गुडघादुखी आणि अजून खूप काही यावर मोफत तपासणी आणि मोफत सल्ला हेलिंग केअर फिजिओ सेंटर तसेच कैलासवासीय केदारी धर्मादय रुग्णालय गडिंग्लज यांच्या मार्फत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर LED टीव्ही, कूलर, सोन्याची नथ, मिक्सर, कुकर अशी भव्य बक्षिसे असणारी होम मिनिस्टर सायंकाळी 5 वाजता। या आयोजनाचे निवेदक असणार ते म्हणजे मनोरंजनाचे दुसरे नाव माऊली भाऊजी। या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले ते कैलासवासीय सुनील चौगले फाउंडेशन, प्रभाग 1 चे नूतन नगरसेवक संजू रोटे, जिल्हा परिषद सदस्या सौ शैलेजा पाटील, बांधकाम सभापती श्री रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, हायटेक किचन टॉलीचे प्रोपरायटर श्री राहिल खलीद, हिलिंग केअर फिजिओ सेंटर नूल जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर, अशोक मेंडुले, शिवराज विद्यासंकुल आणि सौ वीणादेवी कुराळे। ह्या सर्व भव्य कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी श्री हरलक्ष्मी मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे। आज गडिंग्लजमधील अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन मध्ये बालवैज्ञानिकांचा मेळा भरवण्यात आला होता। यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस वैज्ञानिक प्रयोग उपस्थितांच्या समोर सादर करत सर्वांचीच मने जिंकली। यावेळी अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सर्वेसर्वा डॉक्टर अमल पटेल म्हणाले की 28 फेब्रुवारीला देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला। त्याचंच औचित्य साधून आज अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन मध्ये सायन्स एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे। गडिंग्लज सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यात खूप मोठी ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेलाच कुठेतरी वाव मिळाला पाहिजे यासाठी या सायन्स एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी चिमुकल्यांनी एकापेक्षा एक सरस वैज्ञानिक प्रयोग सर्वांसमोर सादर करत उपस्थितांना थक्क केले। सर, अभिनव स्कूल ऑफ अकॅडमीमध्ये आज सायन्स एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? अत्यंत उत्तम नियोजन आणि मला अतिशय आश्चर्य वाटलं की या गडिंग्लजसारख्या एखाद्या गावामध्ये इतके चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आणि डॉक्टर अभिजित पाटलांनी त्यांचे त्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या टीम मेंबर्सनी खरोखरच ते उल्लेखनीय आहेत। आणि मला खूपच धक्का बसला की मला असं वाटत होतं की काहीतरी गावाकडच्या गडिंग्लजसारख्या ठिकाणच्या लोकांना एवढे चांगले प्रोजेक्ट्स जमणार नाहीत, म्हणजे छान प्रोजेक्ट्स केले आहेत। हायली इम्प्रेस्ड हिज थॉट प्रोसेस आणि त्याच्या टीमचे कष्ट, त्यांची फार कष्ट घेतले। इट्स अ प्लेजर टू बी हिअर अँड सपोर्ट अँड आय विश ऑल द बेस्ट फॉर द बडिंग सायंटिस्ट हू आर पार्टिसिपेटिंग इन दिस एक्झिबिशन। थँक्यू सो मच। सर, हे प्रोजेक्ट्स कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत? हे प्रोजेक्ट्स जास्त करून हे पोल्युशनशी रिलेटेड आहे, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे, त्याच्यानंतर क्लीन वॉटरशी रिलेटेड आहे। अशाच प्रकारचे म्हणजे ज्या प्रकारचे प्रॉब्लेम्स इथल्या मातीच्या लोकांना येतात त्याच्याविषयी काहीतरी मुलांची थॉट प्रोसेस चांगली चालू आहे। तर मला असं वाटतं की ते भाग घेणारे स्पर्धक, त्यांचे पेरेंट्स, त्यांचे शिक्षक यांनी खूप चांगला विचार करून कुठलेही अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत। पर्टिक्युलरली हा जो सुरुवातीचा जो प्रोजेक्ट होता रोबोचा, आय थिंक शिवबंद स्टेटला अवॉर्ड मिळाला, व्हेरी इम्प्रेसिव्ह। ऑल द बेस्ट फॉर दिस काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज। सर, आपलं नाव? माझं नाव डॉक्टर दिनेश अंबळनेरकर। माझ्याविषयी सर माहिती सांगितली। सर, आपल्या विद्यार्थ्यांनी आज बालवैज्ञानिकांनी एकापेक्षा एक सुंदर असे प्रोजेक्ट्स या एक्झिबिशनमध्ये मांडलेले आहेत, काय सांगाल? आज ॲक्च्युली 28 फेब्रुवारीला नॅशनल सायन्स डे असतो, तो आपण आज सेलिब्रेट करतो आहे 5 मार्चला। आणि नॅशनल सायन्स डे सेलिब्रेट करत असताना आमच्या डोक्यात एक विचार होता की असे सायंटिस्ट यायला पाहिजे इथं ज्यांच्या माध्यमातून मुलं मोटिवेट व्हायला पाहिजेत। आणि त्यानिमित्तानं आपल्याकडे डॉक्टर दिनेश अंबळनेरकर सर आहेत। सर एक महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसचे आता चेअरमन आहेत आणि रिनॉन सायंटिस्ट आहेत, म्हणजे वर्ल्डमध्ये टॉप 2% जे सायंटिस्ट आहेत त्यामध्ये सर एक आहेत। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम अरेंज केला गेला आणि खूप सुंदर पद्धतीनं मुलांनी पण आयोजित केलेलं आहे। मला म्हणायचं आपण की सायन्स बियॉन्ड द क्लासरूम, सायन्स बियॉन्ड द क्लासरूम हा चांगला कन्सेप्ट त्यांनी इथे राबवला आहे। समटाईम्स लर्निंग सायन्स फ्रॉम टेक्स्टबुक इज नॉट सो एक्साइटिंग, बट दिस काइंड ऑफ एक्झिबिशन्स and competition probably can inculcate scientific culture, scientific enthusiasm in the students.
सर आजच्या या एक्झिबिशनमध्ये किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, कोणकोणते प्रोजेक्ट्स आहेत? जवळपास आपल्याकडं बाहेरून 30 प्रोजेक्ट आलेले आहेत. आपल्या 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांचे जवळपास 30 प्रोजेक्ट आहेत. म्हणजे टोटल 60 प्रोजेक्ट वरती आहेत. आणि आपले लहान मुलं जे आहेत म्हणजे अगदी किंडरपासून नर्सरीपासून ते 5वीपर्यंत ते जवळपास 192 आहेत. म्हणजे जवळपास तुम्ही म्हणाल की 250 प्रोजेक्ट जे आहेत ते आता ह्या कॅम्पसमध्ये आहेत. म्हणजे अभिनवमध्ये आता तसा थोडा विज्ञान मेळाच भरलेला आहे. आणि माझी सर्व गडिंग्लजकरांना आणि इथल्या आसपासच्या लोकांना पण विनंती आहे की तुम्ही या ते प्रोजेक्ट्स बघा, कारण लिटल बडिंग जे सायंटिस्ट आहेत आणि त्यांना थोडंसं प्रोत्साहन पण द्या. आणि तुम्हाला पण लक्षात येईल की बाबा मुलांच्यामध्ये खूप जबरदस्त गुणवत्ता आहे. तर फक्त तुम्ही थोडंसं पुश करण्याची गरज आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही येऊन हे एक्झिबिशन नक्की बघा. थँक्यू सर. थँक्यू.